सस्नेह जय महाराष्ट्र। भास्कररावांवर आमचा राग नाही। मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला। कोट्यवधींचा निधी हा भास्कररावांच्या माध्यमातूनच आला। ही वाक्य व ही भाषा गेल्या काही दिवसात पक्ष सोडून गेलेल्या लोकांची। आणि मग जाण्याचं कारण काय सांगतात तर आम्हाला सत्तेत जायचंय, आम्हाला विकास करून घ्यायचा आहे। मला हा विषय तुम्हा सर्वांशी बोलावासा वाटला, कारण मी स्वतः संभ्रमात आहे। ज्या विकासाचं कारण देऊन तुम्ही अन्य पक्षात गेल्याचं स्वतःचं समर्थन करताय, म्हणजे स्वतःशी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत आहात। यांची विकासाची नक्की व्याख्या काय? कोणता शाश्वत विकास यांना अपेक्षित आहे? स्पष्टपणे एखाद्या विशिष्ट कामाचा उल्लेख यांच्याकडून कधी ऐकलात आपण? बांधवांनो, भगिनींनो, दादांत खोटं बोलून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी झालेला आहे पक्षप्रवेश, हे तुमच्या लक्षात असू द्या। 2007 पासून मी गुहागरमध्ये राष्ट्रवादीचं काम करायला सुरुवात केली। त्यावेळेला कोणत्याही गावामध्ये एखादा सरपंच देखील आपल्या विचाराचा नव्हता। तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीनं वागून, विरोधकांच्या धाटधप्पटशाही, लेखणीचा दहशतवाद व खोती विरोधात लढून खऱ्या अर्थानं विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला। खाजगी मालकीच्या असलेल्या अनेक पायवाटा, विहिरी, रस्ते, सभागृह, पाणी योजना मी जनतेसाठी मोकळ्या करून दिल्याच त्याचबरोबर वाडी वस्तीत रस्ता, पाणी, वीज, पूल, सामाजिक सभागृह अशा कितीतरी विकासांची कामं करण्याचं भाग्य मला लाभलं। 2 वेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळी तुमच्या सर्वांच्या पाठीशी ठाम उभा राहून नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचं जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा माझ्या गुहागरमध्ये आणली। लोकप्रतिनिधी म्हणून माझं हे कर्तव्य बजावण्यात मी कधीही कसूर केली नाही, परंतु त्याही पलीकडे आपल्यापैकी अनेकांच्या वैयक्तिक अडचणीत, मग पंचायत समिती असो, तहसीलदार कार्यालय असो किंवा पोलीस स्टेशन असो, कुठे अपघात झालेला असो व दवाखाना असो, प्रत्येक प्रसंगात तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो। वैद्यकीय मदत करताना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी आपणाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी मी कायम झगडलो आहे। कोरोनासारख्या संकटात माझ्या स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरात बसून न राहता आपणा सर्वांसाठी योग्य उपचार मिळावेत, चाकरमानी सुखरूप आपल्या घरी यावेत म्हणून वेळप्रसंगी वाईटपणा देखील घेतला। हे सगळं तुम्हाला माहीत नाही का? 100% तुम्हाला सगळ्यांना याची जाणीव आहे। मग मी परत याची उजळणी का करतोय? मित्रांनो, मी पण एक माणूस आहे, मला पण मन आहे, वेदना होतात मनाला। राजकारण करायला मला कुणी शिकवण्याची गरज नाही। 40 वर्ष मी या क्षेत्रात आहे। एक गेला तर 4 निर्माण करेन, परंतु मी आक्रमक असलो तरीही अत्यंत संवेदनशील आहे। एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना। बांधवांनो आणि भगिनींनो, मी कुणालाही कधी माझा कार्यकर्ता नाही बोलत। सर्वांना मी माझे सहकारी म्हणतो। त्यांच्याशी कार्यकर्त्यांप्रमाणे कधीच नाही वागलो। हे जे सोडून गेलेत या सर्वांना कायम मानाचं ताट वाढलंय। घरातील सदस्य म्हणून भावा बहिणीप्रमाणे त्यांच्याशी वागलोय। जे गेलेत त्या बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकास कामासाठी गेलोय, तुम्हीही या आमच्यासोबत असं सांगतायत। थांबा, घाई करू नका। यापूर्वी जे गेलेत त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले आणि कोणता विकास केला हे जरा तपासून बघा। आणि आत्ता जे गेलेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत, नक्की कोणता आणि कुणाचा विकास करणार आहेत हेही जरा अनुभवा आणि पहा। तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलतापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका। विकास विकास काय घेऊन बसलात? तुमचा भास्करराव खंबीर आहे। अजून माझी आमदारकीची 4 वर्ष बाकी आहेत। याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना आहे। लात मारेन तिथे पाणी काढण्याची धमक माझ्यात आहे। आणि हो, त्याउपर या बाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला। अफवांवर विश्वास ठेवू नका। आपले सर्वांचे प्रेम तर आहेच माझ्यावर, त्यात अधिकच वाढ व्हावी ही अपेक्षा करतो। आणि तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा
डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो. लवकरच गावी आणि मुंबईला जाहीर मेळावे घेणार आहे. त्यावेळी भेटू आणि खूप काही बोलू. धन्यवाद. आपला स्नेहांकित भास्कर जाधव, आमदार गुहागर विधानसभा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.